हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण थोड्याशा वेगळ्या घटकावर विचार करणार आहोत किंवा वेगळ्या घटकासंदर्भात वेगळ्या विषयासंदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत। त्याचं कारण आहे काही सजेशन म्हणू शकतो आपण, त्याला डिमांड म्हणू शकतो किंवा विनंती म्हणू शकतो, आणि म्हणूनच आपण आज थोड्याशा वेगळ्या विषयासंदर्भात या ठिकाणी माहिती समजून घेणार आहोत। आता आपला जो काही व्हाईट बोर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला सर्वांना माहिती दिसत असेल की होय, अगदी हीच माहिती आपल्याला हीच माहिती समजून घ्यायची आहे। कोणती माहिती आहे तर pronunciation of vowels in English words. pronunciation of vowels in English words म्हणजेच काय की इंग्रजी शब्दातील स्वरांचे उच्चार। आता जी आपली अक्षरमाला आहे, आपण ज्याला अल्फाबेट्स म्हणत असतो A to Z, या अल्फाबेट्स मध्ये एकूण 5 जे काही लेटर्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, वोवेल्स म्हणत असतो। म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला स्वर म्हणत असतो। ठीक आहे, मग या प्रत्येक स्वराचा उच्चार कसा केला जातो हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे। आता हे काय शिकायचं आहे आपल्याला तर शब्द वाचत असताना त्या शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने करावा किंवा कोणत्या पद्धतीने त्याचा उच्चार करणं अपेक्षित आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे। जर आपल्याला इंग्रजी वाचन अगदीच परफेक्ट करायचं असेल, आपल्याला व्यवस्थित त्या स्पेलिंग वाचायचे असतील, त्याचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे वोवेल्स असतात ते आपल्याला व्यवस्थित करणं अपेक्षित आहे। ठीक आहे, आणि म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजीतील जे काही स्वर आहेत त्या स्वरांचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो किंवा स्वर जर असतील तर त्या शब्दाचं वाचन कोणत्या पद्धतीने करावा या संदर्भात आपण ती माहिती समजून घेणार आहोत। ठीक आहे, यात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मध्येच सांगितलं जाईल किंवा शेवटीही सांगितलं जाऊ शकतो, कधी तुम्हाला त्या महत्त्वाच्या सूचना सांगितल्या जाऊ शकतात। म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला त्या सविस्तर सूचना मिळतील आणि त्या सूचनेनुसार आपण व्यवस्थित ते शब्द वाचू शकू। कोणताही शब्द वाचत असताना आपण तो परफेक्ट रित्या आपल्याला वाचता येणं अपेक्षित आहे, आणि ते जर आपल्याला वाचता आलं तर आपण वाक्य व्यवस्थित वाचू शकतो। कारण वाक्याची निर्मिती ही शब्दांपासून झालेली असते। 2 पेक्षा अधिक शब्द जर एकत्र आले असतील तर त्याच्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार होत असतो, बरोबर का? बरोबर। आणि म्हणून जर आपल्याला त्या शब्दाचा उच्चार करता आला नाही तर आपण वाक्य कोणत्या पद्धतीने वाचू शकतो, त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही। आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी जे काही स्वर देण्यात आलेले आहेत, वोवेल्स देण्यात आलेले आहेत, त्या अक्षरांचा वापर किंवा ते अक्षर जर समजा त्या शब्दात असतील तर त्या शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो, तो शब्द कोणत्या पद्धतीने उच्चारला जात असतो, वाचला जात असतो, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर आपण या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अल्फाबेट्स असतील आपण त्याला फोनिक साऊंड म्हणू शकतो, फोनिक्स, ते आपण या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती समजून घेतलेली आहे। जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा, जेणेकरून जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेटचा प्रत्येक लेटरचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन कोणत्या पद्धतीने केला जातो त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। आणि ती जर माहिती तुम्हाला प्राप्त झाली किंवा ती जर माहिती तुमच्या लक्षात आली तर हे तुम्ही सहजरित्या वाचू शकता। कोणतीही गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप शिकत असतो, स्टेप बाय स्टेप जर आपण ती गोष्ट शिकलो तर ती गोष्ट आपली परफेक्ट होत असते, व्यवस्थित आपण शिकत असतो। म्हणून डायरेक्ट उडी मारू नका, तर पहिल्यापासून जे काही बेसिक असेल ते बेसिक आधी क्लिअर करा किंवा ते बेसिक जे काही असेल ते आपण परफेक्ट करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत। ठीक आहे, आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया।
तर आपण जे आज शिकणार आहोत त्या थोडक्यात त्या टॉपिकचं नाव आहे प्रोनाउन्सिएशन ऑफ व्होवेल्स इन इंग्लिश वर्ड्स, म्हणजेच इंग्रजी शब्दातील स्वरांचे उच्चार, की इंग्रजी शब्दांमध्ये जे काही स्वर आलेले असतात त्या स्वरांचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. अल्फाबेट सर्वांनाच माहिती आहेत. अल्फाबेट्स मध्ये जे काही स्वर आणि व्यंजन आहेत ते सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत. जर माहिती नसतील तर याआधी आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, नक्कीच त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, ती लिंक ओपन करा आणि ती माहिती समजून घ्या. तर आपण आपल्या पॉइंटवर येतोय. तर आपला जो काही पॉइंट आहे तो आहे इंग्रजी शब्दातील स्वरांचे उच्चार. त्यातील आपला या ठिकाणी आपण मुद्दा लिहिलेला आहे की इंग्रजीमधील स्वर. आता इंग्रजीमध्ये स्वर किती आहेत, तर इंग्रजीमध्ये एकूण 5 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 5. जी अल्फाबेट्स आहे त्या अल्फाबेट्स पैकी एकूण 5 स्वर आहेत. पुन्हा सांगतोय, या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे, ती माहिती अवश्य पहा, म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला समजायला मिळेल. तर इंग्रजीमधील जे काही स्वर आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. या स्वरांचे उच्चार खालील प्रमाणे होत असतात. ए ई आय ओ यू हे जे 5 स्वर आहेत, या 5 स्वरांचा जर समजा त्या शब्दामध्ये वापर झालेला असेल तर त्या शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने होत असतो ते आपण समजून घेणार आहोत. त्यात पहिला जो स्वर आहे तो कोणता आहे, तर पहिला आपला स्वर आहे ए. मग आपला पहिला मुद्दा आहे की ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द पहा. जर समजा त्या शब्दामध्ये ए असेल तर त्या शब्दांचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो ही माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ए असणारे काही शब्द आहे त्या शब्दांचं प्रोनाउन्सिएशन कोणत्या पद्धतीने केलं जातं, त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, त्यातील पहिला पहा ए. ए म्हणजेच काय, तर मराठी उच्चार आहे त्याचा अ. एचा अ. या ठिकाणी आपण काही शब्द लिहिलेले आहेत पहा. पहिला आहे बनाना, इयर, डिअर, नियर. आता या शब्दामध्ये ए कुठे आहे बरं, तर आपण उच्चार कोणत्या पद्धतीने करणार आहोत, अ. म्हणजेच थोडक्यात काय, तर बनाना मध्ये ए कुठे आहे, तर या ठिकाणी ए आहे. म्हणजेच काय, तर सिंगल आपण जे काही शब्द तयार करत असतो त्या ठिकाणी एचा वापर झालेला असतो. ए ब ना ना, बनाना. म्हणजेच थोडक्यात एचा वापर या ठिकाणी झालेला आहे. बनाना उच्चार कसा आहे, तर बनाना. ठीक आहे. दुसरा आहे इयर. इयर 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 म्हणजेच काय, अचा उच्चार कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. इयर पहा, उच्चार प्रोनाउन्सिएशन पहा. इयर. डिअर 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 या ठिकाणी अचा उच्चार आहे. नियर या ठिकाणी अचा उच्चार आहे. म्हणजे जर समजा त्या शब्दामध्ये ए आलेला असेल तर त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो, तर बनाना, इयर, डिअर, निअर. बघा, निअर, नियर, डिअर, इयर, बनाना. ठीक आहे, जर ए आलेला असेल तर. दुसरा पहा, ए म्हणजेच आ. आता आ सर्वांनाच माहिती आहे. जसे की आपल्या जी काही बाराखडी आहे त्या बाराखडीमध्ये आपल्याला अशी काना, मात्रा, वेळंटी वगैरे असणारे त्या गोष्टी माहितीच आहेत आपल्याला. त्या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ आणणार आहोत. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसं सांगा. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेऊया. ठीक आहे. तर ए त्याचा उच्चार आहे आ आणि बाजूला एक एस असा लेटर्स लिहिलेला दिसतो. तर याची एक टिप्स आहे. ती टिप्स तुम्हाला नंतर सांगितली जाईल, म्हणून ती टिप्स ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. कारण जर ती टिप्स किंवा ती ट्रिक्स आपल्याला कळली नाही तर आपल्या चुका होऊ शकतात. ठीक आहे. तर एचा वापर या ठिकाणी या शब्दांमध्ये एचा वापर झालेला आहे. तो उच्चार कसा होत असतो पहा.
कार, र, कार. या ठिकाणी रच्या खाली एक रेषा आहे, कच्या रेषा आहे. ठीक आहे. याचा एक नियम आहे, म्हणून ते नियम शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजेच त्या नियम तुम्हाला समजायला मिळतील. कार, पहा या ठिकाणी तो आचा उच्चार होतोय. कार, पार्क, पार्क, डार्क, बरोबर. ग्लास, हे पहा या ठिकाणी हे उच्चार होणारे ते ठिकाण आहे. कार, पार्क, डार्क, ग्लास, ग्लास या ठिकाणी उच्चार होतोय. पहा या ठिकाणी तो उच्चार होतोय, या ठिकाणी तो उच्चार होतोय आचा. कार, पार्क, डार्क, ग्लास, ग्लास, डार्क, पार्क, कार. उच्चार कसा होतो ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा आहे हो, त्याचा उच्चार कसा आहे? ऍ. उच्चार कसा आहे? ऍ. ऍ. आता याचा उच्चार या ठिकाणी आपण समजून घेतोय की स्पेलिंग आहे MAN, MAN. आता त्या स्पेलिंगच्या मध्ये जो प्रोनाउन्सिएशन आहे त्या ठिकाणी उच्चार कसा होतोय तर MAN, मॅन. हे पहा या ठिकाणी मॅन. ठीक आहे. HAT, हॅट, HAT, हॅट. CAP, कॅप, CA, कॅप. FA, फॅन, फॅन. पहा ऍचा उच्चार कसा आहे? मचा म्या, एचचा हॅ, CA चा क्या, FA चा फॅ. म्हणजेच मॅन, हॅड, कॅप, फॅट. ह्या पद्धतीने ह्या अक्षराचा उच्चार होत असतो. ठीक आहे. कळतंय का? कळतंय का? पुढे पुढचा पहा. पुढचा अक्षर आहे ए. त्याला उच्चार कोणत्या पद्धतीने आहे तर अ आणि स्मॉल एस. स्पेलिंग आपण लिहिलेले आहेत पहा, आणि या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन लिहिलेलं आहे. स्पेलिंग आहे बॉल, टॉल, वॉल, कॉल. आता बोलताना लगेच आपल्याला कळलं असेल की कोणत्या ठिकाणी त्या अक्षराचा उच्चार झालेला आहे. तर बॉल मध्ये बॉल, TA टॉल, WA वॉल आणि CA कॉल. कॉ. पहिल्या याच्यात बॉ, दुसऱ्या याच्यात टॉ, तिसऱ्या याच्यात वॉ आणि चौथ्या याच्यात कॉ. म्हणजेच बॉल, टॉल, वॉल, कॉल. उच्चार समजून घेणं गरजेचं आहे. एकदा उच्चार कळले तर आपण सहजरित्या ते शब्द वाचू शकतो. ठीक आहे. पुढचा पहा. एईचा उच्चार होतोय. शब्द आपण लिहिलेले आहेत पहा. काय आहे? केक, केक, टेक, लेक. पहा आता या ठिकाणी एईचा उच्चार कुठे झालेला आहे? कुठे झालेला आहे बरं एचा उच्चार? तर या ठिकाणी पहा. एक, टेक, एक. हे बघा एक, एक, एक. शेवटी जो काही उच्चार आहे, प्रोनाउन्सिएशन आहे, तो आपल्याला दिसून येतोय. केक, टेक, लेक. आता या ठिकाणी जो ह्या प्रकारचा अक्षर आलेला आहे की त्याच्या खाली एक अनुस्वार आहे, टिंब आहे. त्याचाही एक नियम आहे. परत त्याचबरोबर आपण या ठिकाणी शब्द पाहिलेत की कार, पार्क, डार्क, ग्लास. तर त्या ठिकाणी जे काही अक्षर आले त्या अक्षरांच्या खाली या प्रकारचं एक चिन्ह आलेला आहे आणि ह्या प्रकारचं चिन्ह काही अक्षरांमध्ये आहे. तर याचा नियम आहे. तो नियम तुम्हाला नक्कीच सांगितला जाईल. पण कधी? तर व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला तो नियम सांगितला जाईल. ठीक आहे. पुढे पहा. दुसरा उदाहरण. ट्रेन, ब्रेन, ग्रेन. पहा ट्रेन. उच्चार कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. ट्रेन, ब्रेन, ब्रेन.
ग्रेन या ठिकाणी उच्चार आहे. हा जो प्रोनाउन्सिएशन आहे, जो उच्चार आहे, तो आपल्याला कळायला हवं. पुढे पहा, पे, गे, वे या ठिकाणी आपल्याला ते अक्षर दिसून येत आहेत. उच्चार असणारे, ई ए चा उच्चार असणारे. पे, पे उच्चार कसा होतोय? ए होतोय. गे उच्चार ए. वे, वे होतोय का उच्चार? बरोबर होतोय ना? लक्ष देऊन पहा. पुढचा पहा, ए म्हणजेच ए अ चा उच्चार पहा. पहिला शब्द आहे केअर, डेअर, मेअर. और केअर, केअर ठीक आहे. डेअर, डेअर उच्चार ह्या प्रकारचा उच्चार होतोय का ते समजून घ्या. मेअर, मेअर, मेअर पहा. पहिला केअर, डेअर, मेअर होतोय उच्चार, होतोय. ह्या गोष्टी समजून घ्या. पुढचा पहा, एअर, पेअर, फेअर. एअर, एअर, पेअर, पेअर, फेअर, फेअर. उच्चार समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. एकदा उच्चार कळले तर आपण सहज ते शब्द वाचू शकतो. म्हणजेच काय तर ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे हे आपण काही शब्द समजून घेतले. पुढचा जो आपला स्वर आहे ई, लक्ष द्या. आपण आता जो काही आपला दुसरा स्वर आहे त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतोय. ई या स्वराचे वेगवेगळे असलेले शब्द आणि त्या शब्दामध्ये जर समजा ईचा वापर झालेला असेल तर त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने करावा त्या संदर्भात आपण समजून घेतोय. पहा या ठिकाणी ईचा उच्चार कसा झालेला आहे तर ए शब्द पहा. स्पेलिंग आहे HEN, हेन उच्चार ए, हेन. PEN, पेन. ए उच्चार आपण समजून घेतोय. हा ए चा उच्चार आहे हेन, पेन. EGG, एग उच्चार होतोय का? पहा या ठिकाणी पेन, हेन, एग, मेन, मेन उच्चार होतोय ना. पहिल्या याच्यात झाला हेन, पेन, एग, मेन उच्चार ठीक आहे. पुढचा पहा ई, त्याचा उच्चार कसा आहे तर एचा ई उच्चार आहे हियर, 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 इयर, फियर, रियल अँड टियर, टियर. ईचा उच्चार हियर, इयर, फियर, रियल, टियर. ईचा उच्चार होतोय तर ईचा उच्चार होतोय. पुढचा पहा ई म्हणजेच हा दीर्घ. आता दीर्घ ईचा उच्चार कसा तर मी, मी आपण बाराखडीनुसार आपल्या सर्वांना माहिती आहे ईचा उच्चार कसा होत असतो. मी, शी, ही, वी. मी, शी, ही, वी. ईचा उच्चार जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला तो जो काही साऊंड आहे तो ऐकायला मिळत असतो. मी, ई, शी, ही अँड वी. ईचा उच्चार जे शब्द असतील त्याचा उच्चार व्यवस्थित तुम्ही करा. जेवढे आपण जास्त प्रॅक्टिस करू, जेवढे आपण जास्त शब्द वाचू त्या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला हे कळणार आहे. ठीक आहे. पुढे पुढचा आपला स्वर आहे आय. की शब्दात जर समजा आय हे स्वर आले असेल तर त्या शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने केला जातो त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतोय. आय, ई, लहान ई आपण याला ह्रस्व म्हणत असतो. त्याचा उच्चार पहा शब्द
हीट 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 मिल पिन शिप पिग ईग पा ईट ईट ईल इन इट शिप बरोबर पिग या अक्षरांचा उच्चार ते शब्द जर आपण व्यवस्थित वाचले तर आपल्याला तो उच्चार कळतो. दुसरा पहा त्याचेच शब्द आहेत नीब नीब रिंग सिक्स बरोबर अशा पद्धतीने हे उच्चार आहेत. पुढचा पहा आय असेल तर त्याचा उच्चार अ होत असतो आणि त्याच्या बाजूला त्याला लागूनच एक सिम्बॉल आहे या प्रकारचा सिम्बॉल आहे. पुन्हा तुम्हाला सांगतोय यासाठी टिप्स आहेत ट्रिक्स आहेत त्या नक्कीच तुम्हाला सांगितल्या जातील पण व्हिडिओ व्यवस्थित पहा. व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल शेवटी सांगितलं जाईल किंवा केव्हाही त्या टिप्स तुम्हाला सांगितल्या जाऊ शकतात. ठीक आहे त्या टिप्स अवश्य पहा म्हणजे तुमच्या चुका होणार नाही. पुढचा पहा स्पेलिंग पहा GIRL गर्ल पहा उच्चार कुठे आहे गर्ल गर्ल बर्ड डर्ट डर्ट चल चल स्टर स्टर चा उच्चार सर सर वर्ल वर्ल पहा पुन्हा एकदा गर्ल उच्चार बर्ड बर्ड ठीक आहे डर्ट डर्ट उच्चार चल चल स्टर स्टर सर सर वन वन या ठिकाणी हे जे काही अक्षर आहेत हेच अक्षर आपल्याला कोणत्या अक्षराचा उच्चार लक्षात आणून देतात तर आय म्हणजेच ह्या प्रकारचा जो अक्षर आहे त्याचा प्रोनाउन्सिएशन आपल्याला लक्षात येत असतो. ठीक आहे आपण 3 स्वर त्याचे उच्चार समजून घेतलेले आहेत. पुढचे जे 2 राहिलेले आहेत ते लगेच आपण समजून घेऊ. आपला पुढचा स्वर आहे ओ. जर शब्दात ओ अक्षर आलेले असेल तर अशा शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने करावा किंवा वाचन कोणत्या पद्धतीने करावं त्या संदर्भात आपण समजून घेतोय. ओ स्वराचे वेगवेगळे असलेले उच्चार. थोडक्यात काय की जर त्या शब्दात ओ आले असेल तर उच्चार कोणत्या पद्धतीने करावे त्यासाठी आपण शब्द लिहून घेतलेले आहेत. ओ पहिला पहा ओ उच्चार कसा तर ओ पहा लक्ष द्या ओ स्पेलिंग आहे GO गो उच्चार कसा होतोय गो GO गो NO नो प्रोनाउन्सिएशन आहे का व्यवस्थित ROPE रोप रोप OPEN ओपन ओ उच्चार रो नो गो GO गो NO नो ROP रो आणि ओपन 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 उच्चार कसा होतोय ओ होतोय. पुढचा पहा ओचा उच्चार कसा आहे. जर काही शब्दांमध्ये जर स्पेलिंग ह्या प्रकारची असेल तर त्याचा उच्चार कसा करावा तर ऑ ॲन अवे ऑ ऑ म्हणजे कसा तर OX ऑक्स OX ऑक्स BO बॉय बॉय ऑ उच्चार होतोय कसा होतोय ऑ OIL ऑइल OFFICE ऑफिस 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 ऑक्स बॉय ऑइल ऑफिस ऑ चा उच्चार होतोय कसा उच्चार होतोय आ. पुढचा पहा
ओ जर असेल तर पुन्हा कोणत्या प्रकारचा उच्चार होत असतो, हे वेगवेगळे प्रकारचे उच्चार आहेत ते आपण समजून घेतोय. ठीक आहे. आता म्हणा तुम्ही स्वर तर एकच आहे, मग वेगवेगळे कसे, प्रत्येक शब्दामध्ये तो अक्षर वेगळ्या पद्धतीने उच्चार घडवून आणत असतो, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा या ठिकाणी अ चा उच्चार मंकी मंकी मंकी, अ. अन्यन अन्यन, अबेय अबेय अबेय, ऑब्झर्व ऑब्झर्व. हे पहा या ठिकाणी उच्चार होत आहेत. मंकी 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 मंकी. ठीक आहे. पुढे पहा ओ असेल तर तो आचा सुद्धा उच्चार घडवून आणत असतो. तो कसा, राऊंड राऊंड. उच्चार या ठिकाणी आहे, काना आहे ना, कानाचं काम करत असतो तो. आऊर आऊर आवर, हा. आणि सावर सावर सावर. राऊंड आऊल आवर 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 सावर. ठीक आहे. राऊंड राऊंड राऊंड, आऊल आवर सावर. पुढे पहा या ठिकाणी ओ असेल तर तो शेवटचा आपण जो काही आपला चौथा स्वर आहे त्या स्वराचा शेवटचा ओ व च कार्य करत असतो. ते कोणत्या पद्धतीने, ओ एन ई वन. पहा तुम्ही आता म्हणाल सुरुवातीला ओ आहे, मग व च कार्य कसा करतो हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. उच्चार कसा आहे, वन, ओ एन सी ई वन्स, ओ एन ई एस ई एल एफ oneself oneself, वन वन्स oneself. व ओ चा उच्चार व, या ठिकाणी ओ चा उच्चार आ, राऊंड आऊल आवर सावर. ठीक आहे. अशा प्रकारचे शब्द जास्तीत जास्त वाचा, म्हणजेच आपल्याला तो उच्चार व्यवस्थित करता येईल. ठीक आहे. आपल्या शेवटचा जो काही स्वर आहे ते लगेच आपण समजून घेऊ. आपला शेवटचा जो स्वर आहे तो आहे यू. जर शब्दात यू आले असेल तर त्या शब्दाचा उच्चार कोणत्या पद्धतीने करावा त्या संदर्भात आपण शब्द वाचून समजून घेऊ. यू असलेले शब्द, त्या शब्दाचा उच्चार खालील पद्धतीने केला जातो. जर यू असेल तर त्याचा उच्चार अ ने केला जात असतो. फॉर एक्झाम्पल, अप अप, पनिश पनिश पनिश, रबर कप रबर कप, बट, अम्ब्रेला अम्ब्रेला. उच्चार पहा, कप अ चा उच्चार, पनिश पनिश, रबर रबर, कप बट, अम्ब्रेला अम्ब्रेला. ठीक आहे. पुढचा पहा, जर यू असेल तर त्याचा उच्चार ऊ ने होत असतो. फॉर एक्झाम्पल, ऊट ऊट, बरोबर. पूल ऊल पूल, फूल फूल, पुश पुश. उच्चार पहा, ऊचा, ऊट ऊट, बरोबर. ऊल पूल, फूल, फूल मध्ये FULL, फूल ऊल. आणि पुश मध्ये पुश पुश. पुढचा पहा, यू च कार्य करत असतो. ह्रस्व आणि दीर्घ. दीर्घ आपण खाली समजून घेणार आहोत. आधी आपण जो ह्रस्व आहे तो समजून घेऊया. क्युअर 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 क्युअर, म्हणजेच या ठिकाणी ते कार्य करतोय. क्युअर, कुशन कुशन, प्युअर प्युअर. प्युअर माहिती आहे ना, प्युअर क्युअर कुशन प्युअर. यूचा कार्य या ठिकाणी ते पार पाडत असतं. आणि जो दीर्घ आहे तो आपण समजून घेतोय, युनिक युनिक. ठीक आहे. युनिक
या ठिकाणी दीर्घ आहे. युनिक, युनिक, युनिटी उच्चार, युनिक, युनिटी. सुपर, सुपर, युनिक. पहा, युनिक, युनिटी, सुपर, युनिट. दीर्घ यूचा उच्चार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही इंग्रजीतील जे वोवेल्स होते त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतली. आणखीन तुम्हाला ज्या टिप्स आहेत त्या सांगितलेल्या नाहीत, त्या ऐका, त्या समजून घ्या. पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजेच कोणती? जर समजा वाय आले असेल तर वाय सुद्धा स्वरासारखा उच्चार काढत असतो. थोडक्यात वाय ऍक्च्युली काय आहे? व्यंजन आहे. वाय काय आहे? व्यंजन आहे. परंतु व्यंजन जरी असेल तर त्याचे उच्चार मात्र स्वरासारखे असतात. ते कसे असतात? तर या ठिकाणी वाय, वाय, वाय ईचा उच्चार आहे. ते कसं? हॅपी, हॅपी. क्वालिटी, क्वालिटी. रेडी, सॉरी. लेझी, बेबी. ओके. हॅपी, क्वालिटी, रेडी, सॉरी, लेझी, बेबी. वाय लेटर्स आलेला आहे, परंतु स्वरासारखा उच्चार आपल्याला मिळत असतो. दुसरा पहा, वाय असेल तर आई, आईचा उच्चार होत असतो. ते कसं? हायब्रिड, आय, हायब्रिड. हायपर, हायपर, हायब्रिड, हायब्रिड. हायपर, हायजीन. हे पहा, हायजीन. आणि नंतर हाईन, हाईन, हाईन. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण स्वर होते, 5 स्वर, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, त्या शब्दांचा उच्चार आपण समजून घेतला. आता काही महत्वाची जी काही सूचना आहे ती सूचना समजून घ्या. ठीक आहे. आणि नंतर आणखीन आपण जे काही इथून पुढील जे काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून ती सविस्तर माहिती समजून घेणारच आहोत. अशाच प्रकारची माहिती तुम्हाला समजून घ्यायची असेल किंवा आपली व्होकॅब्युलरी वाढवायची असेल, आपल्याला इंग्रजी संदर्भात अधिक माहिती समजून घ्यायची असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेचच त्याची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळू शकेल. आणि ही माहिती पहा, मी काय सांगतोय, ही माहिती किंवा ह्या प्रकारची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. काय शेअर करा? तर आपल्याला ही माहिती कळली, इतरांना सुद्धा ती माहिती कळू द्यात. ठीक आहे ना? इतरांचा सुद्धा फायदा होऊ द्या, यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच पद्धतीने सपोर्ट, सहकार्य हे तुम्ही करत राहा. ठीक आहे. आपण जे काही तुमच्या टिप्स आहेत त्या टिप्स द्यायच्या राहिलेल्या आहेत, त्या टिप्स आपण फळ्यावर लिहून घेऊया, जेणेकरून त्या तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. तर आपण ज्या टिप्स संदर्भात सांगत होतो, ज्या महत्वाच्या सूचनेसंदर्भात सांगत होतो, ती सूचना या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. इट्स व्हेरी IMP. त्यात पहिले आहे, त्या शब्दातील ईच्या खाली जर समजा ह्या पद्धतीने टिंब दिलेला असेल, एखादा शब्द दिलेला आहे, त्या शब्दातील अक्षराच्या खाली ईच्या खाली जर टिंब असेल तर अशा अक्षराचा उच्चार कसा करायचा आहे? ओझरता करायचा आहे. ओझरता, दीर्घ उच्चार करू नका, ओझरता उच्चार करा. सायलेंट, पूर्ण सायलेंट पण करू नका. ओझरता म्हणजे त्याचा आवाज कमी असू द्या, अशा पद्धतीने ते वाचायचं आहे. दुसरा, काना मात्रा आणि त्याच्या खाली ह्या प्रकारचा जर चिन्ह असेल, दिसतोय का? काना मात्रा आणि त्याच्या खाली म्हणजेच ह्या प्रकारचा पहा, काना मात्रा आणि चिन्ह, ह्या प्रकारचे जर चिन्ह तुम्हाला देण्यात आलेला असेल तर त्याचा उच्चार तुम्हाला करताना कोणती काळजी घ्यायची आहे? तर ओ
काराच्या स्वरात, ओ काराच्या स्वरात थोडासा ऊ स्वर मिसळायचा आहे, म्हणजेच रस्व स्वर. ओच्या कारात ऊ स्वर मिसळून त्याचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आणि शेवटचा पहा, ज्या अक्षरानंतर ह्या प्रकारचे चिन्ह आले असेल, पहा कोणते चिन्ह, हे चिन्ह, ह्या चिन्हाला आपण म्हणत असतो अवग्रह चिन्ह. अवग्रह, या चिन्हाचे नाव काय आहे, अवग्रह चिन्ह आहे. मग हे चिन्ह जर आले असेल तर अशा शब्दाचा उच्चार तुम्हाला दीर्घ पद्धतीने करायचा आहे. दीर्घ, दीर्घ म्हणजेच कसा, फॉर एक्झाम्पल ARM आर, ARM आर, GIRL गर्ल. पहा उच्चार कसा होतोय, दीर्घ होतोय. ARM आर, ARM आर, GIRL गर्ल, गर्ल. दीर्घ उच्चार करायचा आहे, म्हणजेच आपल्या चुका होणार नाहीत. जे काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित वाचता येईल. आणि आणखीन एकदा तुम्हाला सांगतो की आपण जे काही फोनिक्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, त्या अल्फाबेट्स, त्या प्रत्येकाचा उच्चार आपण कोणत्या पद्धतीने करावा त्या संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी आपण तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, तो नक्कीच पहा. आणि त्याच्या माध्यमातून आपले जे काही अल्फाबेट्स आहेत त्याचा जो काही फोनिक असेल, त्याचं प्रोनाउन्सिएशन असेल ते समजून घ्या. आणि त्यानंतर आता आपण जो काही व्हिडिओ शिकतोय ती व्यवस्थित त्या सूचना फॉलो करा, म्हणजेच तुम्ही परफेक्ट तुमचं रीडिंग करू शकाल. ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.